हॅलो, गुड मॉर्निंग. चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या ट्विटर चॅनल मध्ये. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे बघा, सगळं ते आंघोळ पांघोळ सगळं आवरून झालंय. डाळ डोळ सगळं झालं. आता बसलोय थोडं, चाय पाणी सगळं झालं. तर मग आता आधी पिऊ बघा, शिट्टी वाजताय वाज पिऊ, शिट्टी वाज वाज शिट्टी वाज. कशी शिट्टी वाजतो बघा. चला मग मी आज मस्त वांग्याची भाजी बनवणार आहे, शेंगदाणा लावून. तुम्हाला दाखवते मी कशी बनवते, काय बनवते. मी आता जाते भाजी घ्यायला, भाजी आणायला चालली मी आता. भाजी घेऊन येते. वांगे किती दिवसापासून खाल्लेली आहे, वांगा आणायचे मला आता. वांग्याची भाजी बनवणार कसं. चला जाते मी घ्यायला. हा पाहिजे पाहिजे मला ना वांग्याची भाजी बनवली आज. कोणा आम्हाला तर हे बघा सगळे वांगे आहे ना, आता चिरून घेते बस. चिरून घ्यायचे, साड्या वगैरे चिरून घ्यायचे मस्त. सगळे चिरून घेतात. असं असे पाण्यामध्ये टाकायचं त्याला, नाही तर काळे काळे पडतात ते, मग नाही टाकलं तर. हे बघा सगळे चिरून घेते मी आता. तर मी आता शेंगदाणे पाजून घेते आधी. शेंगदाणा पाजल्यानंतर मग ते वांगी शिजायला टाकून देईल नसेल कुकर मध्ये. शेंगदाणे चांगले पाजून झाले, पाडून घेते त्याला. कुकर मध्ये वांगे टाकते शिजायला, कारण की कुकर मध्ये लवकर होता ना, ते कढईमध्ये टाइम लागतात. त्याच्यामुळे 2 मिनिटांमध्ये होऊन जातात. आता तेल टाकलं, तेलामध्ये आता हे वांगे टाकणार. स्वच्छ धुवून घेते 2 पाण्याने, चांगलं धुवायचे, त्याला मीठ टाकून धुवायचे वांगे. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, मीठ टाकल्यानंतर चांगला थोडं पाणी टाकून घ्यायचं, झाकण लावून घ्यायचं. आता थोडं 5-10 मिनिटं राहू देते. 5-10 मिनिटांमध्ये लगेच शिजून जातील ते. तोपर्यंत मी आता इकडे शेंगदाणे वाटून घेते, कसं बारीक करून घेते. काढण्यासाठी मी खलबत्त्यामध्ये टाकते. चाय माय ठेवून घेतलं ना, मग पोतरी येऊन जातात लवकर. मी आता हे वाटून घेते शेंगदाणे. ह्याच्यामध्ये बघा लसूण टाकायचं, शेंगदाणे लसूण तिखट फर्स्ट टाकून घ्यायचं सगळं वाटताना. थोडी हळद, मग नंतर काही टाकायची गरज राहत नाही. जिरं पण टाकतात, जिरं नाही माझ्याजवळ, दादा चालतात ती एवढं तेवढं. असं वाटून झालं बारा. तेव्हा आपल्याला कधी घाई घाई राहते, काही पुढे जायचंय पटकन, तर आपल्याला चपात्या करायचं राहिला, पीठ भिजायला टाइम लागतो, लाटायला टाइम लागतो. त्याच्यामुळे पीठ कसं भिजायचं लवकर, म्हणजे 2 मिनिटांमध्ये पीठ कसं भिजून जाईल, ते सोपी पद्धतीमध्ये सांगते मी तुम्हाला, ते कसं भिजायचं. बघा बघा, असं एक पातेलं घ्या असं, आणि आपल्याला माहिती आपल्याला केवढ्या चपात्या बनवायच्या आहे, काय बनवायचं आहे, तेवढं पीठ टाकून घ्यायचं. आणि असं माहिती आपल्याला. मला एवढं पीठ लागतं, एवढ्या पिठामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं. आपल्याला माहिती आहे पाणी केवढं लागतं, काय 1 ग्लास पाणी टाकते मी, आणि असं फिरून घ्यायचं. पाणी लागलं तर टाकायचं परत.
आपण परत मध्ये ताटामध्ये पीठ घेतो ना, आपला हात भरून जातो सगळा. हात न भरायला पाहिजे, त्याच्यामुळे असं भिजून घ्यायचं पीठ. असं भिजलं ना लवकर पण जातं, भिजून जातं आणि हात पण भरत नाही, काही नाही. हे बघ मला भिजत हे बघ चमच्याने असं करून घ्यायचं आणि थोडं तेल टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. मग नंतर हाताने करून घ्यायचं थोडं. हाताने मग असं असं करून घ्यायचं. नरम झालाय. आता थोड्या वेळ असं झाकून ठेवायचं म्हणजे मुरून जातं ते. मग नंतर हाताने असं मिक्स करून घ्यायचं. नंतर पाट घ्यायचं ना, पाटावर असं असं मळून चला का आपला गोळा तयार. हे बघ आता वांगे शिजले का बघते मी. कणिक भिजून झालं त्यानंतर वांगे काढून घ्यायचे ना, किती मस्त शिजले. सगळं पाणी आटून गेलं मग मस्त मऊ झाले. काढून दाखवते मी तुम्हाला. हे बघ तेल मीठ मध्ये मस्त शिजून जातं वांगे. आता याला आपली फोडणी द्यायची म्हणजे मसाला करून घ्यायचा. कढाई ठेवली, कढाईत टाकून गेली आता मस्त. त्याच्यामध्ये तेल टाकते. म्हणजे वांग्याची भाजी बनवायची पद्धत वेगळी वेगळी राहते. कोण कसं बनवतं, कोण कसं बनवतं. आता माझी पद्धत अशी, पहिले वांगे शिजून घेतले आणि मग नंतर मसाला हे शेंगदाण्याचं कूट वाटलेलं हे तळून घेणार तेलामध्ये. भरलेले वांगे करता म्हणजे कूट आहे ना त्याच्यामध्ये भरून देत आपण पण. मी तशी पण करते कधी 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 अशी पण करते. तळून झालं ना, आपल्या भांडं धुवून ते पाणी टाकून द्यायचं. पूर्ण पाणी टाकायचं आणि आता याला मस्त तेल सुटेपर्यंत गचू द्यायचं बारीक गॅस करून मस्त. असं मग तेल सुटतं त्याला एकदम तेलाची थरी डायरेक्ट. बघा तुम्ही थोड्या वेळाने. हे बघ ते मस्त तेल सुटलं बघ. तोंडाला पाणी सुटतंय. आता हे वांगे ना शिजलेले वांगे याच्यामध्ये आणि तोपर्यंत इकडे पाणी ठेवून द्यायचं. गरम पाणी टाकायचं ना. हे गरम पाणी टाकायचं पाहिजे मध्ये. गरम पाणी टाकली पाहिजे चव लागते. बाय घरचे द्यायच्या तर मस्त एकदम पाहिजे. तोपर्यंत पाणी पण गरम होऊन जाईल. पाणी गरम झालं आपलं. आता जेवढं लागेल आपल्याला तेवढं पाणी टाकायचं. मला एवढी भाजी बनवायची होती. भाजी जास्त केली ना कोणी खात नाही, पडलेली जाते. हे बघ चपाती सोबत मस्त लागते, भाकरी सोबत पण भारी लागते पाहिजे. वरून कोथिंबीर टाकते. थोडं कमी टाकायचं मीठ. आपण पहिले मीठ टाकले वांग्यामध्ये थोडस टाकायचं ना. तसं आलनी भाजी होते तर चालतं पण खारी नको व्हायला, कारण की आपल्याला मीठ टाकता येतं वरून. खारी झाली तर मग परत हे का साधा गदक आला ना मग बंद करायचं. गदक चांगला येऊ द्यायचं. चला मी आता ही भाजी इकडे ठेवून देते.
तिकडे चपात्या बनवले. आता भाजी लागत चपात्या बनवून घेते पटकन. चपात्या बनवून घेते आता. भाजी झाली, आता चपात्या बनवून घेते. आज मिस्टर पण घरीचे ना, आज घरी काम करता येते. त्यांच्या कसं 3 दिवस ऑफिस मध्ये आणि 2 दिवस घरी राहतात. 2 दिवस सुट्ट्या. आज घरी ते असं कसं सगळे जण राहिले जेवायला, तर मग आपल्याला चांगलं वाटतं, चांगली भाजी करावी, काय करावी. आणि दोन लोकांसाठी ते भाजी करायला परवडत नाही. एवढी मोठी पडते, भाजी खावं लागतं. त्याच्यामध्ये सुट्टी भाजी करते खायचं. सगळ्या चपात्या बनवून घेते. या जेवायला तुम्ही पण, आम्ही पण जेवायला बसणार. भाजी बाळ थोडी भारी आली. चला बा बहिणीनो, आता आम्ही जेवायला बसतोय. या जेवायला वांग्याची भाजी, चपाती, कांदा. आमचा पिऊ बघा टोपलं समोर टीव्ही चालू आहे. आता जेवायला बसतोय. या जेवायला वांग्याची भाजी मस्त एकदम भारी. चला बावले ना, जेवलो आम्ही. आता जेवल्यानंतर आता हे भांडे घासायचे. आता भांडे पसारा पडलाय बघा, पसारा आहे. आता हे सगळं साफ करून घेते, भांडे कोणते घासून घेते, झाडे मारून घेते, सगळं आवरून घेते. संध्याकाळी भेटू. सगळं आवरून झालं म्हणजे भांडे कुठे घासणे सगळ्याच्या कच भांडे घासून गॅस. किचनची साफसफाई करायची मला एक दिवशी. बघ आता थोडं करणार. एकदम तर नाही जमणार, कारण की पिऊ लहान आहे ना, त्याच्यामुळे थोडं करणार जरा.